नमस्कार, मी माया. मी आज तुम्हाला सांगते माझी यूट्यूबची जर्नी. यूट्यूबमध्ये मी ज्यावेळेस सुरुवातीला काम करायला घेतलं, मला इतकं काय करावं आणि काय नाही असं वाटायचं, की कसं शिकू, कशी नाही, कोणाकडून शिकू, कसं करू? पण मी माझी मनातून खूप आवड ठेवली. यूट्यूबसाठी मी स्वतः प्रयत्न केले, खूप केले. पहिल्यांदा छोटा व्हिडिओ स्टार्टिंगला घेतला. इमेज ChatGPTवर गेले. ChatGPTला बोलले, की मला अशी-अशी स्टोरी दे देवाची. म्हणून मी शंकर भगवानची पहिल्यांदा स्टोरी मागितली. 2-3 वर्ड असे हे केले, लिहिले आणि त्याच्यावर खूप मोठी स्टोरी आली. स्टोरीनंतर मी ऑटोमॅटिक हळू सगळ्या गोष्टीच्या मागे लागले. मग ते एडिटिंग कसं करायचं. मग 1-2 व्हिडिओ मी डाउनलोड केले. ते व्हिडिओ मी चेक केले. ते व्हिडिओ बघून मी त्या शिकले तशी. पुढे अशी करत मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. यूट्यूबचे व्हिडिओ हे देवाचे माझे याचं चॅनल आहे, भक्ती चॅनल. त्या भक्ती चॅनलमध्ये मी खूप प्रयत्न करते हे आणि अजून करणार आहे. जेणेकरून माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते चॅनल मी करता माझा विचार मनात यायला लागला, काय करायचं घरात बसून तरी थोडंसं काम झाल्यानंतर आपण स्वतःहून थोडंसं व्हिडिओ बनवूया. काही आपल्यासाठी 4 पैसे पण येऊ शकतात. म्हणून मी स्वतःच ते व्हिडिओची तयारी केली. पण तुम्हाला एक सांगू ना, माझं तो व्हिडिओ इतका पहिले मला व्ह्यूज कमी यायला लागले. पण मी काही मोटिवेशन माझे कमी व्हायला लागले. पण मी विचार केला, जाऊ दे, जे होईल ते होईल. आपण आपले प्रयत्न कधीच सोडायचे नाही. हळू-हळू 1 ते 2 असे करत मी आज 250 व्हिडिओ टाकले. पण मी त्या व्हिडिओला माझे व्ह्यूज पण कमी येतात. सबस्क्राईब माझे वाढले. सगळं वाढत चाललं आहे माझं. त्याच्यामुळे मला काही कंटेंट पण माझं व्यवस्थित आहे थोडंसं, म्हणजे 50-50, म्हणजे थोडं येतं, थोडं नाही. पण कुठे शॉर्ट म्हणजे कुठे थांबायचं, कुठे काय करायचं, मला एडिटिंग वगैरे सगळी बरोबर येते. पण मेन म्हणजे माहिती आहे ना माझा प्रॉब्लेम काय आहे, व्हिडिओ व्हायरल होत नाही, हा प्रॉब्लेम होत नाही. तरी पण मी ह्या दुसऱ्या चॅनलमध्ये मी व्हिडिओ चालू केले. त्या व्हिडिओमध्ये माझे व्ह्यूज पण चांगले यायला लागले. जसं यूट्यूबने नवीन फंक्शन आणले त्याच्याप्रमाणे मी काम करते. ते काम करून मला एकदम मोटिवेशन लागते. मी शिकते अजून. मला 8 महिने झाले, तरी पण मी अजून शिकतेच आहे. पण जसं माझं एज वगैरे त्याच्या मानाने मी करत चालले. कारण मी टेकचे चॅनल पण थोडेसे आता मी बोलायचा विचार करणार आहे. कारण बोललं ना माणसाने, तर बोलत राहिलं ना, तर आपलं फरक पडतो आपल्या बोलण्यामध्ये किंवा आपल्या वागण्यामध्ये आणि आपली वाचा पण सुधारते, बोलण्याची स्टाईल पण वाढते. आणि तुम्हाला एक सांगते, हे बोलणं म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. आजकालच्या याच्यामध्ये बोललं ना तरच फायदा होतो. म्हणून मी हे टेकचे चॅनल पण सुरुवात करणार आहे. याच्यात मला थोडंसं फायदा होईल की नाही, पण मी प्रयत्न चालू ठेवणार आहे. यूट्यूब कधीच बंद करणार नाही. का, मला मोटिवेशन मिळतं व्हिडिओपासून. माझा वेळ काम पण होतं, सगळ्या गोष्टी होतं. त्याच्यामुळे मी माझं जिंदगी जब तक है जब तक काम करते ही राहू, हे माझ्या लाईफमध्ये आहे. मी पहिल्यापासून स्ट्रगल करत आलेली आहे, अजून बी करेन. जसं छोट्या शाळेत असताना, त्याच्यानंतर लग्न झाल्यावर, मुलं झाल्यावर. त्याच्यामुळे मला कामाचं टेन्शन नाही, कामाचा त्रास नाही होत. मला आवडतं, ह्या गोष्टी सगळ्या करायला आवडतात. म्हणून मी स्वतःहून हे काम करणार. पण आता माझं चॅनल जर मोटिवेशन झालं ना, तर तुम्हाला एक सांगते, मला खूप आनंद होईल की सांगू शकत नाही. यूट्यूबचे आभारच मानेल, खरंच सांगते. म्हणून कृपा करून माझ्यावर यूट्यूबने प्रयत्न करावा. काही चुकलं असेल तर मला समजून सांगावं. कारण माणूस थोड्या गोष्टीमधूनच शिकत असतो. सगळ्या गोष्टी आपण ऑटोमॅटिक येत नाही. पण शिकवणारं जर आपण असलं, पण एक मी स्वतःहून प्रयत्न करते सगळ्या गोष्टीचा. शिकेल मी पण, हळूहळू शिकेल. सोनीवर हे करायचं, गाणे वगैरे देवाचे यूट्यूब वगैरे टाकायचे. त्याच्यानंतर मी थोडं भरपूर गोष्टी शिकत गेले आणि शिकणार आहे. त्याच्यामुळे यूट्यूबमध्ये आपल्याला जे मनातल्या गोष्टी ते आपण शेअर करू शकतो. यूट्यूब असं आहे की फंक्शन की जे माणूस सगळं मन मोकळं बोलू शकतो. त्याच्यामुळे या गोष्टींनी मला काही टेन्शन येत नाही. मी यूट्यूबचं काम करत राहणार आहे. एवढंच मी सुरुवात करणार बोलायची, टेक चॅनलची. तुम्हाला सांगते, मनातलं सगळं हे त्या गोष्टी मी शेअर करणार, ज्या आपल्या
आपल्याला फायदा होणार. आपल्या त्या गोष्टीपासून आपण कधीच लांब नाही करत. प्रयत्न करत राहायचे. प्रयत्न वाळूचे कणं रगडिता तेलही गळे. म्हणून ह्या गोष्टीला म्हण आहे ही परफेक्ट आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी मन लावून करायच्या आणि व्यवस्थित हे करायचं. म्हणून मी हे आजकालचं हे चॅनल आहे ना, शिकणार कसं व्यवस्थित हे करून मी हे चालू ठेवलेलं आहे. यूट्यूब हे खूप आपलं चांगलं आहे. वाय टी स्टुडिओमधून जाऊन थोडंसं आपण काही गोष्टी त्याच्यात पण शेअर करून आपण ते ओपन करून चेक करायच्या. लिंक कुठे काय भक्ती चॅनल कुठले चॅनल आहे हे चॅनल पण आपण सगळे सिलेक्ट करून सगळ्या गोष्टी बघत राहायच्या. जसे जसे मोठे हे निघतील ना फंक्शन येतील किंवा मोठ्या काही गोष्टी त्याच्यामुळे माणूस शिकत राहणार आहे. पुढे जात राहायचं, पुढे शिकत राहायचं ह्या गोष्टीमुळे सगळ्याच गोष्टी. म्हणून मी विचार केला आहे की माझं हे मी ग्रोथ करत राहणार, काम करत राहणार आहे. कामाच्या मागे टेन्शन असलं तरी पण काम करत राहायचं. यूट्यूब हे आपलं जीवन आहे, आपलं लाईफ आहे. यूट्यूबमुळे आज सगळ्यांची लाईफ सुधारली आहे. यूट्यूब हे असं फंक्शन आहे, एक असं प्लॅटफॉर्म आहे की जिथे लोक खूप आनंदात आहे. खरंच सांगते, हे खूप आनंदात आहे, फायदा होतो. मला तर मी करणारच आहे यूट्यूबमध्ये कामं. म्हणून कोणी मला काही बोललं तरी मी काही हे करणार आहे. अगं उलटे पुलटे लोक बोलतात, त्यांच्यावर कोण लक्ष देणार आहे? काय देऊन फायदा आहे का लोकांवर? लोक पण काय करतात माहिती ना, कामं नावं ठेवायला असतात, फेस का दाखवतात, हे का करतात, ते करतात. अरे आपली लाईफ आहे, आपण करायची सगळ्या गोष्टी. दुसऱ्यांबद्दल थोडी आपण लोकांचा विचार नाही करायचा. आपल्यासाठी आपणच स्वतः हे प्रयत्न करायचे असते. कोणी आपल्याला आणून देणार नसतं घरामध्ये. आपण जिथे स्वतः प्रयत्न करतो त्याच ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे. हेच माझी यूट्यूबची जर्नी आणि खूप आनंदात राहून मी हे यूट्यूबवर काम करणार आहे. हे माझे थोडेसे काही उलटे शब्द बोललेले असेल तर मला आय एम सॉरी आणि क्षमा मागते. त्याच्यामुळे यूट्यूबवाल्यांनी मला हेल्प करून माझी लाईफ सुधारवली तर आनंदात राहील मी आणि टेन्शन फ्री राहील. त्याच्यामुळे मी काम करत राहणार. पुढे मी आता शिकत राहणार सगळ्या गोष्टी आणि लाईफमध्ये हे करणार. थँक्यू सो मच यूट्यूब चॅनल आपले.